कॅन्सर हा जो रोग आहे, तो फक्त व्यसन करणाऱ्या माणसालाच होतो, की जर एखाद्या व्यक्तीचा समजा निर्व्यसनी असेल पूर्णतः, तर त्याला देखील कॅन्सर होण्याचा धोका असतो का? हां, नाही मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, फार चांगला प्रश्न विचारलात आपण. व्यसन करणारा व्यक्ती आणि व्यसन न करणारा व्यक्ती यामध्ये जर ओरल कॅन्सरचं जर आपण प्रमाण घेतलं, जर यामध्ये जो 6 पट जास्त धोका व्यसन करणाऱ्या लोकांना आहे. आणि न व्यसन करणारा जो व्यक्ती असतो ना, आपल्याकडे उदाहरण कशाचं दिलं जातं? अपवादात्मक जी गोष्ट घडते त्याचं. बऱ्याच वेळेस असं आढळून येते, की काही चेंजेसमुळे जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी कशाचंच व्यसन केलेलं नसेल, तरीही जर त्यांना झाला, तर त्याच व्यक्तीचं उदाहरण दिलं जातं. बघा, हा सुपारीचं खांड पण खात नव्हता, हा कोणतंच व्यसन न करत होता, तरी पण यांना कॅन्सर झाला. पण अशा व्यक्तींचं प्रमाण हे खूप कमी आहे. जर कंपेअर केलं तर आपण व्यसन करणाऱ्या व्यक्तीचं असेल तर. तर त्याच्यामुळं ही व्यसन न करणे हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण त्या रिस्क झोनमध्ये जाऊच नये. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जर हे केली, चांगलं आपलं शरीर जे आहे म्हणजे निरोगी ठेवलं, चांगल्या सवयी, चांगलं अन्न आणि रोजचा नियमित वापर जर केला, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की फार वेगळा ह्या दोघांमधला फरक आपल्याला दिसून येईल.